भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण 2026 कार्यक्रमाअंतर्गत 111 गंगापूर विधानसभा मतदारसंघात मतदारांची माहिती अद्ययावत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्या माध्यमातून अनेक पात्र मतदारांकडून एन्युमेरेशन फॉर्म भरून घेतला जात आहे। प्रशासनानं सर्व मतदारांना आवाहन गंगापूर तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी केलंय की आपल्या क्षेत्रातील BLO यांच्याकडून विहित नमुन्यातील EF फॉर्म आवश्यक माहितीसह आवश्यक कागदपत्रांसह तातडीनं भरून जमा करावा। निर्धारित मुदतीत फॉर्म सादर न केल्यास संबंधित मतदारांची नोंद नियमानुसार पडताळणीस पात्र ठरेल। आवश्यक माहिती अथवा कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास संबंधित मतदाराचं नाव मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही होऊ शकते। कोणत्याही पात्र मतदाराचं नाव केवळ EF फॉर्म न भरल्यामुळे मतदार यादीतून वगळलं जाऊ नये, यासाठी सर्वांनी या प्रक्रियेला गांभीर्यानं सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनानं केलंय। तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रसार माध्यमांनी या महत्त्वपूर्ण सूचनेचा व्यापक प्रसार व प्रचार करून प्रत्येक पात्र मतदारांपर्यंत माहिती पोहोचवावी असंही आवाहन करण्यात आले। प्रत्येक पात्र मतदारानं निर्धारित मुदतीपूर्वी EF फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्याकडे जमा करून मतदार यादीतील आपलं नाव कायम ठेवावे असे आवाहन प्रशासनानं केलं। सर, काय म्हणणं आहे तुमचं? माननीय भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार मतदार यादींचे सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू आहे। 29 जूनपासून हा कार्यक्रम सुरू झालेला असून तो महिनाभर चालेल। 29 जुलैपर्यंत मतदारांनी आपले एन्युमरेशन फॉर्म भरून BLOकडे देणं आवश्यक आहे। BLO मतदारांसाठी एन्युमरेशन फॉर्मचं वितरण करत आहेत आणि त्यांच्याकडून माहिती भरून घेत आहेत। ही माहिती भरून घेऊन त्याचं डिजिटायझेशन BLO मार्फत करण्यात येत आहे। म्हणजे मतदार यादी ही अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे हे सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत। तर या कार्यक्रमामध्ये ज्या मतदारांनी एन्युमरेशन फॉर्म भरून देत नाहीत त्यांचे नावं मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे। मतदारांना ही विनंती आहे की आपण BLOकडे एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावा आणि या विहित वेळेमध्ये आपले फॉर्म जमा करून आपलं मतदार यादीतलं नाव अद्ययावत करून घ्यावं। तसेच BLO यांना आम्ही वारंवार बैठका घेतलेल्या आहेत। VCद्वारे त्यांना सूचना दिलेली आहे। आम्ही फील्डवर जाऊनसुद्धा ERO आणि RO साहेब हे प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करत आहोत। यावरून BLOंना सुद्धा सूचना केलेली आहे की आपण प्रत्येक वोटरचं एन्युमरेशन फॉर्म भरून घ्यावं। यामध्ये जे काही हलगर्जीपणा किंवा दिरंगाई करणारे BLO आहेत त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे BLO यांनी सुद्धा अत्यंत दक्ष राहून कोणताही मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। थँक्यू।